हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु बंशी महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय। प्रमेय प्रवाल सुप्रभ, द्वैताद्वैततेची निकुंभ, सरिसेपणे एकवटत इभ मस्तकावरी। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमाळंदी वल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। प्रमेय प्रवाल सुप्रभ, द्वैताद्वैततेची निकुंभ, सरिसेपणे एकवटत इभ मस्तकावरी। ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 17व्या क्रमांकाची ही ओवी आहे। या ओवीचा काहीसा विचार आपण कालच्या प्रवचनाच्या अखेरीस केलेला आहे, थोडासा विचार करायचा आहे। ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण करतात आणि वाङ्मयीन गणपतीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे। त्या गणपतीचं एकंदर शरीर, त्याची अवयव, त्याच्या अंगावरील वस्त्र, त्याच्या पायातील पैंजन, त्याचे 6 हात, त्या 6 हातातील आयुध, त्या गणपतीचे कान, त्याचे डोळे, त्याच्या मस्तकावर असलेलं गंडस्थळ, या सगळ्या गोष्टींचं, सरळ असलेली सोंड, या सगळ्या गोष्टींचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे। आता त्या मस्तकावर असलेली जे गंडस्थळ, त्या गंडस्थळांचं वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणतात की वेदशास्त्र पुराणांमधील जे सिद्धांत आहेत, ते सिद्धांत हेच जणू काही पोवळे। प्रमेय म्हणजे सिद्धांत, प्रवाल म्हणजे पोवळे, आणि सुप्रभ म्हणजे तेजस्वी। आणि ती या इभमस्तकावरी म्हणजे या गजमस्तकावर सरिसेपणे एकवटत, सारखेपणाने एकत्रित झालेली आहेत। दोघांनाही सारखं स्थान दिलेलं आहे। 2 गंडस्थळांच्या ठिकाणी या द्वैत आणि अद्वैत सिद्धांताला ठेवलेलं आहे। जसं दोन्ही मीमांसा, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा, या दोन्ही दर्शनाला, या शास्त्रांना श्रवणस्थानी, मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी असं ज्ञानोबारायांनी म्हटलं। त्याचप्रमाणे द्वैताद्वैततेची निकुंभ, द्वैत आणि अद्वैत हे 2 काय आहेत? गंडस्थळ आहेत। आणि प्रमेय प्रवाल सुप्रभ सिद्धांतरूपी पोवळ्याच्या अलंकारांनी सुशोभित झालेले आहेत, आणि गजमस्तकावरती ते सारखेपणाने एकवटलेले आहेत असं त्यांनी सांगितलं। आता द्वैताला देखील अद्वैता इतकंच स्थान ज्ञानोबारायांनी दिलेलं आपल्याला आढळून येतं। 2 प्रकारांनी जे युक्त असतं त्याला द्वित म्हणतात,
आणि त्याचा जो भाव त्याला द्वैत म्हणतात. म्हणजे जे दोन प्रकारांनी युक्त असतं त्याला म्हणतात द्वैत. अशी ही द्वैत शब्दाची काय आहे शास्त्रीय व्याख्या आहे. तसंच अद्वैत शब्दाचा अर्थ आहे दोन नसणं, एकच असणं. ऐक्याला अद्वैत असं म्हणतात. परब्रह्मरूपी एका पदार्थालाच खरं अस्तित्व आहे, दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला खरं अस्तित्व, सत्य अस्तित्व नाही. याला म्हणायचं अद्वैत, किंवा द्वैताचा अभाव त्याला म्हणतात अद्वैत. अशी द्वैत आणि अद्वैताची काय आहे सामान्य व्याख्या आहे. आता सर्व संत हे अद्वैतीच आहेत हे काही वेगळं सांगायला नको. तरी देखील ज्ञानोबारायांनी त्या द्वैताला अद्वैता एवढंच काय दिलेलं आहे, स्थान दिलेलं आहे. त्याचं कारण ओझरतं. कारण काल आपण सांगितलं होतं की या द्वैत शास्त्राचा जो काही सिद्धांत असेल तो देखील जीवाला परमार्थ पथावरती पुढं नेण्यासाठीच काय पडतो, उपयोगी पडतो. आपण पहा, वारकरी संप्रदाय हा अद्वैती संप्रदाय आहे. ठीक आहे, भक्ती संप्रदाय आहे, परंतु संतांची भक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती आपल्याला दिसून येते. ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा अशी त्यांची काय आहे भक्ती आहे. इतर भक्ती संप्रदाय भारतामध्ये जेवढे काही आपल्याला आढळतात हे सर्व द्वैती असलेले आढळतात. थोडक्यात द्वैती आणि अद्वैताचा थोडक्यात एका वाक्यात आपल्याला अर्थ सांगतो. जीव आणि परमात्मा एकच आहेत असं मानणं याला अद्वैत म्हणायचं. आणि जीव आणि परमात्म्यामध्ये भेद आहे, ते कधीही एक होऊच शकत नाहीत अशी जी मान्यता त्याला काय म्हणायचं, द्वैत म्हणायचं. द्वैत मानणारे देखील भक्ती संप्रदाय या जगाच्या पाठीवरती आहेत. ठीक आहे, त्यांचा सिद्धांत आपल्याला मान्य नसला, त्यांची या परमात्मस्वरूप आणि जीवाच्या स्वरूपा संबंधीची जी काही भूमिका आहे ती जरी आपल्याला मान्य नसली तरी त्यांची जी भक्ती आहे, ते जे भगवंताचं भजन करतात त्यातूनही काहीतरी शिकण्यासारखं मात्र निश्चितच आहे. आता ह्या यूट्यूबमुळं उघड काही बोलता येत नाही, काही संप्रदायांची नावं घेता येत नाहीत, नाहीतर ते म्हणतील आम्हाला तुम्ही हिनवता का, आमचं तत्त्वज्ञान कसं काय निकृष्ट आहे असा प्रश्न ते आपल्याला करतील. पण ठीक आहे, जरी त्यांचं तत्त्वज्ञान आपल्याला मान्य नसलं तरी देखील अगदी प्रेमपूर्वक ते जे भक्ती करतात ती मात्र आपल्याला काय आहे सर्वस्वी मान्य आहे. ते जो नामघोष करतात, नामजप करतात तो आपल्याला काय आहे सर्वस्वी मान्य असा आहे. ते जे देवपूजा करतात त्या देवपूजेचा प्रकार आपल्याला सर्वस्वी मान्य असाच आहे. हे हरे रामा हरे कृष्णा पहा किती भजन करतात ते लोक, लक्षात आलं का. अगदी देहभान विसरून आपण कोण आहोत आपलं स्वत्व विसरून त्या देवाच्या भजनामध्ये तल्लीन होऊन नाचतात की नाही. मग त्यांच्याकडून ती गोष्ट आपण शिकण्यासारखी आहेच की नाही. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. म्हणून द्वैत आणि अद्वैत या दोघांना सारखं स्थान ज्ञानोबरायांनी या ठिकाणी दिलेलं दिसतं. त्या गजमस्तकावर असलेल्या 2 गंडस्थळांच्या ठिकाणी या द्वैत आणि अद्वैताला ठेवलेलं आहे. आणि ते द्वैत आणि अद्वैत रूपी ते 2 गंडस्थळं सिद्धांत रूपी पोळ्याच्या अलंकारांनी तेजस्वी दिसत आहेत. म्हणजे त्या द्वैतातील सिद्धांत आणि अद्वैतातील सिद्धांत हे दोन्ही देखील जीवाच्या कल्याणासाठीच आहेत. जरी ते आचार्य द्वैती असले, भगवान भाष्यकार शंकराचार्य हे अद्वैती असलेले आचार्य आहेत आणि त्यांचंच अनुसरण ज्ञानोबारायांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. तैसा व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतू असं त्यांनी म्हटलेलं आहे. भाष्यकार म्हणजे भगवान शंकराचार्य. तेवढे आचार्य सोडले तर बाकीचे सर्व आचार्य रामानुज, वल्लभ, निंबार्क इत्यादी सर्व जे आचार्य आहेत हे सगळे द्वैती आचार्य असलेले आपल्याला असं आढळून येतात. परंतु असे ना का ते द्वैती, परंतु त्यांचाही जो काही भक्ती सिद्धांत असेल तोही आपल्याला काय आहे मान्य असाच आहे. म्हणून त्या 2 गंडस्थळांच्या ठिकाणी द्वैत आणि अद्वैताला ज्ञानोबारायांनी ठेवलेलं आहे.
आणि त्यापैकी कोणी कनिष्ठ आणि कोणी वरिष्ठ असं नसून सरिसेपणे एकवटत, सारखेपणाने ते एकत्रित झालेले आहेत. इबमस्तकावरी, त्या गजमस्तकावर सारखेपणानं एकत्रित झालेले आहेत असं ज्ञानोबाराय म्हणतात. प्रमेय प्रबाल सुप्रभ द्वैततेची निकुंभ, सरिसेपणे एकवटत इभ मस्तकावरी. आपण भाविकांनी फारशा वादामध्ये न पडता, कारण नारदांनी आपल्याला भक्तांना सूचना देताना असं म्हटलेलं आहे, वादो नावलंब्य, हा भक्तांनी वादामध्ये पडायचं नाही. द्वैत की अद्वैत या वादात न पडता आपला जो काही अधिकार असेल त्या अधिकारानुरूप आपण उपासना करत राहावी, देवाचं नाव घेत राहावं. लक्षात आलं का? देवाची आराधना करत राहावी. आपल्याला ज्या संत पुरुषांनी मार्ग दाखविला त्यानुसार मार्गक्रमण करत राहावं. असो. उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञानमकरंदे, ते कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. जिये दशोपनिषदे ज्ञानमकरंदे उदारे, तिये सुगंधे कुसुमे उपरी मुकुटी शोभती किंवा भली शोभती असा त्याचा अन्वय आहे. जे दशोपनिषदे, जी 10 उपनिषद आहेत, ती ज्ञानरूपी मध देण्यामध्ये काय आहेत? उदार आहेत. जे उदारे ज्ञान मकरंदे, ज्ञानरूपी शुद्ध मध देणारी ही 10 उपनिषद आहेत. ईशावास्यादी ही 10 उपनिषद काय करणारी आहेत? ज्ञानरूपी मध प्रदान करणारी आहेत. ते कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. ती सुगंधे कुसुमे, आणि तीच कुणी एक सुवासिक फुलं आहेत जी उपरी म्हणजे त्या गंडस्थळावरील मुकुटी, मुकुटाच्या ठिकाणी भली शोभती, चांगल्या रीतीनं शोभत आहेत. आता वर्णन ज्ञानोबराय कशाचं करतात? फुलांचं वर्णन करतात. गणपती बाप्पाच्या मस्तकावर असलेला जो मुकुट आणि त्या मुकुटावर असलेली जी फुलं, त्या फुलांचं काय करतात? वर्णन करतात. कोणती आहेत ती फुलं? तर ती आहेत 10 उपनिषद. वेदाचा ज्ञानकांडात्मक जो भाग आहे त्याला उपनिषद असं म्हणतात. ते उपनिषद खूप आहेत. 108 उपनिषद तर प्रसिद्ध केलेले आहेत, पण त्यातील अतिप्रसिद्ध किती आहेत? 10 आहेत, ज्यावरती भगवान भाष्यकार आचार्यांनी काय केलेलं आहे? भाष्य लिहिलेलं आहे. प्रस्थानत्रयावरती त्यांनी भाष्य केलं ना, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र आणि उपनिषद, तर या 10 उपनिषदांवरती त्यांनी काय केलेलं आहे? भाष्य केलेलं आहे. वेदाचा ज्ञानकांडात्मक भाग, वेदाचा शिरोभाग, वेदाचा सार भाग, वेदाचा महत्त्वाचा भाग, त्याला उपनिषद असं म्हणतात. ते 10 आहेत. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, छांदोग्य आणि बृहदारण्यक असे ते 10 काय आहेत? उपनिषद आहेत. आणि ते उपनिषद हीच जणू काय आहेत? त्या गणपतीच्या मुकुटावर अतिशय सुंदरपणाने शोभणारी काय आहेत? फुलं आहेत. कशी फुलं आहेत ती? सुगंधी फुलं आहेत. मुकुटी सुगंधी फुलं आहेत. आणि काय देणारी आहेत? तर ज्ञानाचा शुद्ध मध देणारी काय आहेत? फुलं आहेत. बघा, हा जो मधमाशा आणतात त्या कुठून आणतात? फुलातून एक एक मकरंद कण गोळा करून तो मध काय करत असतात? तयार करतात, मध घेऊन येत असतात. तसंच ज्ञान कुठं मिळणार आहे? तर ज्ञान मिळणार आहे उपनिषदांमध्ये. उपनिषद रूपी ही सुगंधी असलेली फुलं, आणि केवळ सुगंधीच नाही तर ज्ञानरूपी मध देणारी फुलं. आणि कशी? उदार असलेली, उदारे ज्ञान मकरंदे, ज्ञानरूपी मकरंदानं परिपूर्ण असलेली, उदार असलेली ही सुगंधी फुलं ही
उपरी भली शोभती, वरती म्हणजे त्या आता वर याच्या अगोदर वर्णन कशाचं केलेलं आहे, इभ मस्तकावरी गजमस्तकाचं, आणि त्याच्यावरती असलेल्या मुकुटावरती फुलं काय होत आहेत, शोभत आहेत. आता किरीटी म्हटलेलं आहे ना, किरीट, त्या देवाच्या शिरोभागी असलेलं जे भूषण, मस्तकावर असलेलं जे भूषण त्याला मुकुट म्हणतात किंवा काय म्हणतात, किरीट म्हणतात. राजाच्या किंवा देवाच्या मस्तकावर असलेल्या त्या भूषणाला किरीट म्हणतात. आता हे उपनिषदसुद्धा काय आहेत, सर्व वेदाचा काय आहेत, शिरोभाग आहेत, शीर्षस्थानी आहेत, महत्त्वाच्या स्थानी आहेत. हे पहा, शरीर अवयवांमध्ये सर्वात श्रेष्ठ काय आहे, मस्तक आहे. त्या मस्तकावर मुकुट आणि त्या मुकुटावर काय आहेत, फुलं आहेत. असं ज्ञानोबारायांनी इथं रूपक केलेलं आहे. 10 उपनिषद. ही 10च का घेतली, भगवान भाष्यकारांनी भाष्य करताना या 10ंचीच काय केलेली आहे, निवड केलेली आहे. त्यामुळं अतिशय महत्त्वाची अशी ही काय आहेत, 10 उपनिषद आहेत. या उपनिषद शब्दाचा यौगिक अर्थ ब्रह्मविद्या असा होतो. थोडक्यात उपनिषद शब्दाचा अर्थ काय, ब्रह्मविद्या. त्या कठोपनिषदाच्या उपोद्घातामध्ये भगवान भाष्यकार शंकराचार्यांनी याची व्युत्पत्ती दाखवलेली आहे. उपनिषद शब्द कसा निर्माण झाला, उप आणि नि हे 2 उपसर्ग आणि या उपसर्गपूर्वक शद्रली असा धातू आहे, आणि त्या धातूपासून उपनिषद हा शब्द काय झालेला आहे, निर्माण झालेला आहे. त्यातील जो शद्रली धातू त्याचं सद हे रूप उरतं. त्या सद धातूचा अर्थ विशरण, गती आणि अवसादन असा होतो. विशरण शब्दाचा अर्थ आहे नाश, गती शब्दाचा अर्थ गती, आणि अवसादन म्हणजे शिथिल करणं, असा त्या सद या धातूचा काय आहे, अर्थ आहे. तर मग एकंदर उपनिषद शब्दाचा अर्थ काय होतो, त्या धात्वर्थावरून जर आपण अर्थ काढला तर या उपनिषद शब्दाचा अर्थ होतो सदेर धातुर विशरण गत्यवसादन अर्थस्य उपनिपूर्वकस्य क्वी प्रत्ययांतस्य रूपम उपनिषद इति. आणि त्याचा अर्थ होतो आपल्या आचार्यांनी ज्या विद्येचा उपदेश केला असता अविद्यादी संसार बीजाचं काय होतो, नाश होतो. विशरण म्हणजे नाश होतो. ती विद्या, त्या विद्येला म्हणतात उपनिषद. म्हणजे श्री गुरूंनी अशी विद्या आपल्याला उपदेशिली की ज्या विद्येचा उपदेश केला असता त्या शिष्याच्या ठिकाणच्या अविद्यादी दोषांचा संपूर्ण काय होतो, नाश होतो. त्या विद्येला काय म्हणतात, उपनिषद म्हणतात. हा त्या धातूवरून काढलेला पहिला एक अर्थ. दुसरा अर्थ गती आहे त्या धातूचा अर्थ. एक अर्थ नाश, एक अर्थ गती, आणि तिसरा शिथिल करणे हा अर्थ आहे. तर पहिला नाश करणे या अर्थाला धरून उपनिषद शब्दाचा अर्थ होतो की जी विद्या आचार्यांनी उपदेशिली असता त्या शिष्याच्या ठिकाणच्या अविद्यादी दोषांचा काय होतो, नाश होतो. त्या विद्येला उपनिषद असं म्हणतात. दुसरा अर्थ त्या धातूचा गती आहे. तर मग जी विद्या मुमुक्षूंना परब्रह्मापर्यंत नेऊन पोहोचवते, त्या मार्गाने जाण्यास गती देते, त्या विद्येला काय म्हणायचं, उपनिषद. म्हणजे ज्या विद्येचा उपदेश श्री गुरूंनी आपल्याला केला असता ज्याला तो उपदेश केलेला आहे त्याची गती होते आणि तो परब्रह्म तत्वापर्यंत जाऊन पोहोचतो, त्या विद्येला म्हणतात उपनिषद. आणि अवसादन, शिथिल करणे, ढिल्ल करणे हा जो अर्थ आहे सद धातूचा तिसरा अर्थ, त्या अर्थाला धरून उपनिषद शब्दाचा अर्थ होतो जी विद्या जीवाच्या मागे अनंत जन्मापासून लागलेल्या गर्भवास, जरा जन्म, मरण इत्यादी दुःखांना शिथिल करते, त्या विद्येला म्हणतात उपनिषद. असा या उपनिषद शब्दाचा काय आहे, अर्थ आहे. म्हणजे उपनिषदांचा जर आपण अभ्यास केला तर अज्ञानाचा नाश होऊन मनुष्य परब्रह्मतत्वापर्यंत पोहोचतो, ब्रह्मरूप होतो, त्याच्या ठिकाणच्या गर्भवासादी दुःखाचा काय होतो, नाश होतो. त्याला म्हणतात उपनिषद. अशी उपनिषद खूप असली तरी ज्ञानोबारायांनी इथं वर्णन केल्याप्रमाणे दशोपनिषदे, 10च उपनिषदांना भगवान भाष्यकारांनी ही महत्त्वाचं मानलेलं आहे.
शंकराचार्यांनी आणि त्यांचं अनुसरण करणाऱ्या ज्ञानोबारायांनी देखील 10 उपनिषदांचाच इथे काय केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. त्यातील पहिलं उपनिषद ईशावास्योपनिषद, दुसरं केनोपनिषद, तिसरं कठोपनिषद, चौथं प्रश्नोपनिषद, 5वं मुंडकोपनिषद, 6वं मांडुक्योपनिषद, 7वं तैत्तिरीय उपनिषद, 8वं ऐतरेय उपनिषद, 9वं छांदोग्य उपनिषद आणि 10वं बृहदारण्यक उपनिषद अशी या उपनिषदांची काय आहेत, नावे आहेत. आता या उपनिषदांना विशेषण ज्ञानोबारायांनी दिलं. कशी आहेत ती उपनिषदे? ज्ञान मकरंदे उदारे, ज्ञानरूपी मकरंदाने परिपूर्ण असलेले, ज्ञानरूपी मध देण्यात उदार असलेले हे काय आहेत, उपनिषद आहेत. उपनिषद ही केवळ आत्मज्ञानानेच परिपूर्ण आहेत. कारण उपनिषदांमध्ये दुसऱ्या लोकांतराला प्राप्त करून देणारं ज्ञान किंवा व्यावहारिक राजस तामस ज्ञान याचा विचार केलेला नाही. हे पहा, तिही गुणी आवृत्त, हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विक ते, असं ज्ञानोबारायांनी त्या उपनिषदांचं देखील काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. रजतमात्मक ज्ञान देणारी अन्य दुसरी शास्त्र ग्रंथ असतील, परंतु उपनिषद हे कसे आहेत, अत्यंत सात्विक असे आहेत. आणि ज्या ज्ञानाने परमात्म्याची प्राप्ती होते ते ज्ञान देणारे हे उपनिषद आहेत. आणि ते ज्ञान देण्यामध्ये ते कसे आहेत, उदार असे आहेत. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव, परमात्मा नावाची अमुक एक जी वस्तू आहे ती ज्या ज्ञानाने काय होते, प्राप्त होते, किंवा ज्या ज्ञानाच्या माध्यमातून तिचं दर्शन होतं ते ज्ञान देण्यामध्ये ही उपनिषद काय आहेत, उदार अशी आहेत. उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे, ज्ञानाला काय म्हटलं, मकरंद असं म्हटलं, मध असं म्हटलेलं आहे. मध हा त्या फुलाचा अत्यंत सार असलेला काय आहे, भाग आहे. त्याप्रमाणे वेदाचा सार भाग असलेली ही काय आहेत, उपनिषद आहेत. ज्ञानाने परिपूर्ण आहेत आणि केवळ परिपूर्णच नाहीत तर ते ज्ञान देण्यामध्ये ती कशी आहेत, उदार अशी आहेत. अर्थदृष्टीने व्यापक आहेत, ज्ञान देण्यामध्ये कशी आहेत, उदार आहेत. आणि अशी ही उपनिषद रूपी पुष्प, फुलं, सुगंधी असलेली फुलं ती या गणपती बाप्पाच्या मस्तकावर असलेल्या मुकुटावर, मुकुटी सुगंधिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली, आणि अतिशय सुंदरपणाने शोभत आहेत. उपरी म्हणजे वर. आता गजमस्तकाचं वर्णन आलं ना वरच्या उभीमध्ये, तर मग त्या गणपती बाप्पाच्या मस्तकावर जो मुकुट, त्या मुकुटावर ही सुगंधी असलेली उपनिषद रूपी ज्ञान देण्यात उदार असलेली फुलं काय होत आहेत, शोभती भली, सुंदरपणाने काय होत आहेत, शोभत आहेत. हे उपनिषद शब्दाचा थोडक्यात अर्थ आपण पाहिला तर पराविद्या आणि अपराविद्या असा भाग विद्येचा, ज्ञानाचा केलेला आपल्याला शास्त्रामध्ये आढळून येतो. त्यातील अपराविद्या म्हणजे व्यवहारातलं ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, सांसारिक ज्ञान, भवस्वर्गादी ज्ञान. भव म्हणजे हे या लोकांमध्ये जी लौकिक सुख आपल्याला प्राप्त करायची ते कशाने प्राप्त करावे हे ज्ञान, किंवा स्वर्ग लोकांतर, त्या लोकांतराला जाण्यासाठी काय केलं पाहिजे ते सांगणारी शास्त्र, ते ज्ञान, हे भवस्वर्गादी ज्ञान याला म्हणायचं अपरा विद्या. जी परा नाही अशी विद्या अपरा विद्या. त्याचे खूप मोठा प्रकार आहे. आता काय सांगावं म्हणून सांगितलं इह आणि पारलौकिक. इह आणि पारलौकिक म्हणताना लोकांतर, स्वर्ग लोक असेल, आणखी काही लोकांतर असतील, त्या लोकांतराला जाण्याचं ज्ञान. आणि इह लोक
या भूतलावरती उच्च असलेली जी सुख मानलेली ते प्राप्त करण्याची ते प्राप्त करण्यासाठी उपयोगी असलेलं ज्ञान, याला म्हणायचं अपरा विद्या. पराविद्या कशाला म्हणायचं? अथ परा यया तद अक्षरम अधिगम्यते. अक्षर स्वरूप असलेला तो परमात्मा, तो ज्या विद्येनं प्राप्त होतो त्या विद्येला पराविद्या असं म्हणतात. आणि ती पराविद्या देण्यामध्ये ही उपनिषद काय आहेत? उदार आहे. लक्षात आलं का? आत्मा गोचरू होय ऐसी जे विद्या आहे ते ऐकोनी डौरव आहे विद्वांसू जो. त्या 13व्या अध्यायामध्ये काही अज्ञानी लक्षणं सांगितली आहेत. ज्ञानी लक्षणं संपल्यानंतर अज्ञानी लक्षणं सांगितलेली आहेत. ती अज्ञानी लक्षणं सांगत असताना त्यांनी सांगितलं तो सगळ्या बाकीच्या शास्त्रीय ज्ञानाने परिपूर्ण असतो, पण तरी देखील तो अज्ञानीच असतो. व्याकरणी चोखडा, तर्की अतिगाढा, परी आत्मज्ञानी फुडा जात्यंधुजो. व्याकरणशास्त्रामध्ये तो काय असतो? निपुण असतो. तर्की न्यायशास्त्रामध्ये अतिगाढा, अतिशय मोठा न्यायाचा काय असतो? पंडित असतो, न्यायाचार्य वगैरे तो असतो. लक्षात आलं का? परी आत्मज्ञानी फुडा जात्यंधुजो. पण आत्मज्ञान, आत्म्याला जाणण्याची विद्या, तिथे मात्र तो कसा असतो? जात्यंध असतो, जन्मांध असतो जणू काय. तिथं उदाहरण ज्ञानोबारायांनी दिलेलं आहे. मोरांगी असोशे पिशे असती बहुवसे, परी एकली दृष्टी नसे. त्यांनी म्हटलं त्या मोराच्या अंगी जी पिसा आहेत त्या प्रत्येक पिसाऱ्यावरती डोळ्याचं चिन्ह आहे, डोळ्याच्या आकृती आपल्याला दिसून येते. पण त्या डोळ्याचा त्या मोराला काही उपयोग होतो का? जर तो मोर या दृष्टीनं हीन असेल तर त्या अंगावर असलेली हजारो पिसं आणि त्याच्यावर असलेले डोळे, डोळ्यांची चित्र, त्या चित्रांचा त्याला उपयोग होतो का? होत नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञानाने जर संपन्न नसेल आणि बाकीची सर्व ज्ञान, त्या सर्व ज्ञानामध्ये तो काय असेल? निपुण असेल, त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून तिथं अज्ञानी माणसाचं लक्षण करताना ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे की आत्मा गोचरू होय ऐशी जे विद्या आहे, आत्मा ज्याने प्राप्त होईल अशी जी काही विद्या आहे ते ऐकोनी डौरव आहे विद्वांस जो. त्याचं नाव ऐकल्याबरोबरच त्याला कसं तरी होतं. लक्षात आलं का? बाकीच्या सर्व शास्त्रात तो काय असतो? निपुण असतो. ज्ञानोबारायांनी म्हटल्याप्रमाणे व्याकरणी चोखाडा, तर्की अतिगाढा. लक्षात आलं का? पुराण सगळे त्याला मुखोद्गत आहेत म्हटले. शिल्पशास्त्रामध्ये निपुण आहे, पाककला त्याला येते आहे, सगळे शास्त्र त्याला अवगत आहेत. पण आत्मज्ञानाच्या बाबतीत तो काय आहे? जात्यंध आहे, जन्मांध आहे. तिथंच आणखी एक ओवी आलेली आहे. उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे, अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही. बाकीची सगळी शास्त्र तो शिकला पण उपनिषदांकडे न वचे, पण उपनिषदांकडे मात्र तो पाहत नाही. योगशास्त्र न रुचे, जे जीव परमात्मा ऐक्य साधून देणारी योगदर्शनासारखी दर्शनं आहेत, त्या योगदर्शन देखील त्याला रुचत नाही. अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही. जीव ब्रह्मैक्य सिद्धांत सांगणारं अध्यात्मज्ञान, अध्यात्मशास्त्र, तिकडं मात्र त्याचं मनच असत नाही. हे जे वर्णन केलेलं आहे अज्ञानी लोकांचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. म्हणजे सगळी शास्त्र शिकला पण जीव ब्रह्मैक्य सांगणारं हे अध्यात्मज्ञान, उपनिषद विद्या जर तो शिकला नसेल तर ज्ञानोबाराय त्याला ज्ञानी म्हणत नाहीत. भलं सगळं जग त्याचं कौतुक करत असेल, या शास्त्रातले व्याकरणाचार्य त्यांच्या नावापुढे लिहिलं जात असेल, न्यायाचार्य, साहित्याचार्य, हे सगळं शिकलेले आहेत, पण वेदांत दर्शन त्याचं दर्शनच केलेलं नसेल तर समजायचं ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं ते ज्ञानी नाहीत. कोण आहेत? अज्ञानी आहेत. म्हणून ज्ञान देण्याच्या बाबतीमध्ये उदार, ज्ञानरूपी मकरंद देण्याच्या बाबतीमध्ये उदार कोण आहेत? उपनिषद आहेत. उपरी दशोपनिषदे जी उदारे ज्ञान मकरंदे, तिये कुसुमे मुकुटी सुगंधे, शोभती भली सुंदरपणाने शोभत आहेत. कोण? ती फुलं. कशी फुलं? सुगंधी फुलं. कुठे शोभत आहेत? गणपतीच्या
मस्तकावर असलेल्या मुकुटावरती शोभत आहेत. सुगंधी असलेली ती फुलं आहेत. कोणती फुलं आहेत ती? उपनिषदरूपी फुलं आहेत आणि ज्ञानरूपी मकरंद देण्यामध्ये उदार असलेली ती फुलं आहेत. आकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. आता ज्ञानोबा ही ओवी आणि याच्या पुढची जी ओवी आहे म्हणजे 19वी आणि 20वी ओवी, या ओव्या 2 ओव्यातून या शब्द ब्रह्मरूप जो गणेश ज्ञानोबा यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे त्याचं जे मंगल केलेलं आहे त्या मंगलाचा समारोप ज्ञानोबा करत आहेत. 20व्या ओवीमध्ये त्याचा समारोप होणार आहे. या ओवीमध्ये आकार चरण युगुल, ओमकार जो आहे तो ओमकार आकार, उकार आणि मकार याने युक्त आहे. ओम या शब्दामध्ये काय काय आहे? आकार आहे, उकार आहे आणि मकार आहे. अ उ म हे जर एकत्रित म्हटलं तर ओम असं होतं. औम, ओम आपण एकत्रित म्हणतो, विनाविलंब म्हणतो, मध्ये व्यवधाना वाचून म्हणतो, म्हणून त्याचा तसा काय येतो? ध्वनी येतो. नाहीतर त्याच्यात कोणती कोणती अक्षरं आहेत? अ, म, अ, उ आणि म. आता ज्ञानोबा म्हणतात त्या ओंकारातील जो आकार आहे ना तो आकार म्हणजे चरण युगुल. ह्या गणपती बाप्पाचे 2 काय आहेत? पाय आहेत. युगुल म्हणजे जोडी, पायाची जोडी. आकार म्हणजे गणपतीचे 2 पाय. उकार उदर विशाल, उकार विशाल उदर. त्या ओंकारामध्ये असलेला उकार विशाल उदर, उदर म्हणजे पोट, विशाल म्हणजे मोठं. गणपती बाप्पाचं पोट कसं आहे? मोठं आहे. महाकाय म्हटले ना, वक्रतुंड महाकाय, मोठं पोट आहे. उकार हेच मोठं पोट आहे. आणि मकार महामंडल मस्तकाकारे, आणि महामंडल मकार मस्तकाकारे. आणि तो मोठा वर्तुळाकार असलेला मकार जो आहे तो त्या गणपतीच्या मस्तकाच्या आकाराने शोभतो आहे. मस्तकाकारे, वाटोळं असं हे काय आहे? मस्तक आहे. ते सार्थ ज्ञानेश्वरी आहेत ना, मला वाटतं आपल्या संस्थेची असेल किंवा साखरे परंपरेची ज्ञानेश्वरी असेल, त्याच्यामध्ये पहिल्या पानावरती ते चित्र दिलेलं आहे गणपतीचं. त्याच्यामध्ये हे सगळं त्या अवयवाच्या ठिकाणी ते शास्त्र ते वाङ्मय ठेवलेलं आहे. तर ओम असा आपण काढतो ना, तो ओम जर असा उभा केला तर बरोबर कोणत्या आकाराचा दिसतो? गणपती बाप्पाच्या आकाराचा दिसतो. त्या चित्रामध्ये तसं काय केलेलं आहे? दाखवलेलं आहे. म्हणून त्या ओममध्ये असलेला जो आकार आहे तो कुठे येतो? गणपतीचा पायाच्या ठिकाणी. जो उकार आहे तो उकार म्हणजे गणपती बाप्पाचं मोठं काय आहे? पोट आहे, विशाल उदर. आणि मकार हे मोठं आणि वाटोळं असलेलं महामंडल म्हणजे मोठ्या आकाराचं वाटोळं आकार असलेलं मस्तक आहे. आता हा एकंदर संपूर्ण गणपतीच वाङ्मयीन दाखवायचा आहे, म्हणून त्या ओंकाराची कल्पना ज्ञानोबारायांनी केलेली आहे. आणि त्या ओंकारामध्ये असलेल्या 3 मात्रा अकार, उकार आणि मकार त्यांना देखील गणपती बाप्पाच्या त्या अवयवांच्या ठिकाणी काय केलेलं आहे? कल्पिलेलं आहे. त्यातील अकार जो आहे तो त्या 2 पायांच्या ठिकाणी, उकार जो आहे तो मोठ्या असलेल्या पोटाच्या ठिकाणी, आणि मकार जो आहे तो मोठं आणि वाटोळं गोलाकार असलेल्या मस्तकाच्या ठिकाणी ठेवलेलं आहे. नमनाच्या प्रथम ओवीमध्ये त्यांनी ओंकाराचं सामान्य स्वरूप सांगितलं. नमन जे केलं, ओम नमोजी आद्या असं जे नमन केलं, आरंभ केला, त्यामध्ये ओंकार हा सामान्य रीतीनं सांगितला. आता त्या ओंकारामध्ये असलेल्या 3 मात्रा, त्या 3 मात्रा त्या गणपतीच्या 3 वेगवेगळ्या अवयवांच्या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. अनुक्रमे 2 चरण, उदर आणि मस्तक याचं रूपक या ठिकाणी केलेलं आहे. ओंकार हे अक्षर नेहमी
सामान्यतः असं आडवं लिहिलं जातं, परंतु ते जर असं आपण उभं लिहिलं मी बोलल्याप्रमाणे, तर फिरवून असं जर उभं केलं आणि कवी दृष्टीनं जर त्याच्याकडे पाहिलं, त्या ओमकडे, त्या उभ्या लिहिलेल्या ओमकाराकडे, तर आपल्याला मांडी घालून बसलेल्या गणेश मूर्तीचंच काय होऊ शकतं, स्मरण होऊ शकतं, ध्यान होऊ शकतं. म्हणून अकार 2 चरणांच्या ठिकाणी, उकार उदराच्या विशाल उदराच्या ठिकाणी आणि मकार गोलाकार असलेल्या मोठ्या आकाराच्या असलेल्या मस्तकाच्या ठिकाणी सांगितलेला आहे. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल, मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले, तेथ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले, आदि बीज हे तिन्ही एकवटले. ह्या तिन्ही मात्रा आकार, उकार आणि मकार ह्या तिन्ही मात्रा एकवटले, एकत्रित झाल्या, तेथ शब्द ब्रह्म कवळले. आणि त्या एकत्रित झाल्या त्यातच सर्व काय झाला, वेद सामावला. शब्द ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे वेद, कवळले सामावल्या गेला. ते आदि बीज मिया श्री गुरुकृपा नमिले. आणि असा तो ओमकार, ओमकार रूपी विश्वाचं जे मूळ कारण, त्याला मी श्री कृपेनं काय केलं, वंदन केलं, त्याला मी काय केला, नमस्कार केला. हे तिन्ही एकवटले. काय काय एकत्रित झाले, संमिश्र झाले, एकवटले, तर आकार, उकार आणि मकार. आकार, उकार आणि मकार एकवटले की काय होतं, त्याचा ओमकार होतो. हे तिन्ही एकवटले, तेथ शब्द ब्रह्म कवळले. त्या ओम या आकारामध्ये संपूर्ण शब्द ब्रह्म, संपूर्ण वेद कवळले. म्हणजे संक्षेपानं काय झालं, समाविष्ट, वेद समाविष्ट झाले. आणि ते म्हणजे या विश्वाचं बीज, आदि बीज, ओमकार स्वरूप असलेलं विश्वाचं आदि बीज मी श्री कृपेनं काय केलं, नमिलं, म्हणजे त्याला नमस्कार केला. ओमकार हे सर्व विश्वाचं आदि बीज कसं आहे, तर गोष्ट अशी आहे, तो परमात्मा आद्या आहे की नाही. ओम नमोजी आद्या, जगाचं आदि कारण तो आहे की नाही. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, त्याच्यापासूनच हे सगळं निर्माण झालेलं आहे की नाही. जगत आद्य तो आहे की नाही, आहे. मग तो परमात्मा जगताचं आद्य कारण आहे, आदि बीज आहे. त्याच्यापासूनच या जगाची उत्पत्ती, प्रलय, स्थिती आणि प्रलय होतो. त्या परमात्म्याचंच वाचक नाम हे ओमकार आहे. आपण सुरुवातीला पाहून आलो की त्या परमात्म्यालाच श्रुतीनं हे ओम हे काय केलेलं आहे, नाम दिलेलं आहे. त्या 17व्या अध्यायामध्ये आरंभाला नाही, 17व्या अध्यायामध्ये मला वाटतं ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, तरी अनादि परब्रह्म जे जगदादी विश्रामधाम तयाचे एक नाम त्रिधा पै असे. त्रिधा म्हणजे ओम तत्सत असं त्याचं नाव आहे. त्यातील तत्सत हा भाग सोडून द्या, पण ओमकारावरती आपण लक्ष केंद्रित करूया. ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती खूण केली. ते परब्रह्म कसं आहे, अनाम, नामरहित आहे, अजाती, जातीरहित आहे, नामरूप संबंधू, जातिक्रिया भेदू, हा आकाराशीच प्रवादू, वस्तुशी नाही, ज्ञानोबारायांनी म्हटलेला आहे. परी अविद्या वर्गाची राती, या अविद्या वर्गाच्या रात्रीमध्ये त्या परब्रह्माला ओळखण्याकरिता श्रुतीनं काय केलेलं आहे, खूण केलेली आहे, चिन्ह केलेलं आहे. रस्त्यावर नाही का किंवा घरावरती ते ओळखण्याकरिता काय केले जाते, विशिष्ट प्रकारची खूण केली जाते, चिन्हांकित केलं जातं. तसं हे परब्रह्म तत्व नामरहित आहे, परंतु आता त्याला जर ओळखायचं असेल तर काहीतरी खूण असली पाहिजे, म्हणून श्रुतीनं केलेली काय आहे ती खूण आहे.
तिथं उदाहरण देताना सांगितलं, आपण पहिल्या दिवशी चिंतन केलं असावं, उपजलिया बाळकासी नाम नाही तयेपासी ठेविलेले नावेसी ओ देत ओठी. नवजात जे बालक आहे, नवजात जो शिशु आहे, आत्ताच नुकतंच जन्माला आलेलं जे बालक आहे, ते काही नामासह जन्माला आलं आहे का? नाही. नंतर त्याला काय ठेवलेलं आहे? नाव ठेवलेलं आहे. मला वाटतं नाव ठेवण्याचा कार्यक्रम तिथपासून सुरू होतो. जन्मभर लोक नावच ठेवत राहतात. लक्षात आलं का? ठीक आहे, गमतीचा भाग सोडून द्या. कालच आम्ही एका ठिकाणी बोललो होतो. उपजलिया बाळकाशी नाम नाही तयेपासी, त्याच्याजवळ काही नाव नाही आहे, पण त्याला जे नाव ठेवल्या जातं त्या नावाशी तादात्म्य करून ते बाळक, ते नाव आपण घेतलं की ओ देतं, त्या हाकेला काय करतं? प्रतिसाद देत असतं. आम्ही काल गमतीनं बोललो होतो, त्या बाळाला तरी ते पहिल्या वेळेस नाव ठेवताना ते पाळणा वगैरे आणि काही समारंभ केला जातो, सगळे नातेवाईक गोळा होऊन. कोण नाव ठेवत असतं त्याच्या कानात? त्याची आत्या काय करत असते? तुझं हे नाव आहे असं प्रथमतः त्याला काय करत असते? कानावचनाची भेटी असा उपदेश करत असते तिथं. लक्षात आलं का? पण जन्मभर लोक काय करत असतात? नावच ठेवत असतात. मी म्हटलो ठीक आहे, नाव का ठेवणं होईना, पण ते नाव ठेवण्याचा सुद्धा असा मोठा काहीतरी समारंभ केला पाहिजे. असो, त्या बाळकाजवळ कोणतंही नाव नसतं, परंतु त्या ठेवलेल्या नावाला तो हाक देतो ते बालक. अगदी त्याचप्रमाणे कष्टले संसार शिणे जे देवो येती गारहाणे तया ओ दे नावे जेणे तो संकेतो हा. अगदी त्याच पद्धतीनं कष्टले संसार शिणे, संसार शिणे कष्टले, या संसार दुःखानं दुःखी झालेले जे लोक आहेत आणि या दुःखातून सुटका होण्याकरिता जे देवाकडं काय करतात? गारहाणं घेऊन येतात. देवो येती किंवा गारहाणं देतात, गारहाणं सांगतात. आता त्या संसार दुःखाने दुखवलेल्या जीवांना तो परमात्मा ज्या नावाने प्रतिसाद देईल, त्या दुःखितानं जे नाव उच्चारल्यानंतर त्याला ओ देईल, तो संकेतो हा, म्हणजे हा ओमकार आहे. हे ओम हे नाव कोणी ठेवलं? त्याला श्रुतीनं ठेवलेलं आहे. खून केली. लक्षात आलं का? श्रुतीनं ठेवलं. कशा का ठेवलं? त्याला कोणतंही नाव नाही. मग नाव जर नसेल तर संसार दुःखाने दुखावलेले जीव या संसार दुःखातून आपली सुटका व्हावी यासाठी कोणत्या नाव घेऊन हे गारहाणं आपलं सांगतील? तर मग कष्टले संसार शिणे जे देव येती गारहाणे तया ओ दे नावे जेणे तो संकेतो हा, म्हणजे हा ओमकार आहे. आणखी ज्ञानोबा आहे तिथं पुढे बोलतात, ब्रह्माचा अबोला फेटावा अद्वैत तत्वे तो भेटावा ऐसा मंत्र देखिला कणवा वेदे बापे. ब्रह्माचा अबोला फेटावा, ते परब्रह्मतत्व बोलतंय का कुणाशी? नाही, ते अबोला आहे. लक्षात आलं का? पण त्याचा अबोला फेटावा, त्याने देखील आपल्याशी काय करावा? संवाद करावा. अद्वैतत्वे तो भेटावा, एक रूपतेनं तो आपल्याला काय व्हावा? भेटावा. यासाठी ज्या मंत्राची आवश्यकता आहे तो मंत्र कोणी पाहिला? तर वेदे बापे, आपला बाप असलेल्या वेदानं तो मंत्र पाहिला, शोधला, ते नाव या परमात्म्याला दिलं. म्हणजे ओमकार हे परमात्म्याचं नाम आहे. ज्ञानोबाराय इथं त्या ओमकाराला नमन करतात. पण काय म्हणून नमन करतात? आदी बीज, या जगाचं आदी कारण आहे, या रूपाने काय करतात? नमन करतात. ओमकारातूनच सर्व सृष्टीचा काय आहे? उद्भव आहे. आम्ही त्या ओमकारेश्वरला काही दिवस शिकायला होतो 2008-9 साली. तर तिथं ओमकारेश्वर महादेवाचं जे ज्योतिर्लिंग आहे, तो जो पर्वत आहे त्या पर्वताचं नावच आहे ओमकार पर्वत. असं सांगतात की त्या पर्वताचा आकार ओमच्या आकाराचा तो पर्वत आहे आणि त्याची परिक्रमा केली जाते. 8-10 किलोमीटर काहीतरी असेल. आम्ही तिथं असताना दररोज जायचो त्या परिक्रमेला. तर तिथं त्या मार्कंडेय संन्यास आश्रमामध्ये ब्रह्मलीन रामानंद सरस्वती म्हणून एक मोठे थोर महात्मे होते. त्यांनी सांगितलं होतं, या ओमकार पर्वताची एक परिक्रमा केली की ब्रह्मांडाच्या परिक्रमेचं काय लागतं? पुण्य लागतं. आणि परिक्रमेचा काही विधी त्यांनी सांगितलेला होता की विना चप्पल बूट अनवाणी पायाने परिक्रमा करायची, परिक्रमा पूर्ण होईपर्यंत वरती थुंकायचं नाही, लघुशंका इत्यादी करायची नाही, मध्ये पाणी प्यायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, आपला जो काही
गुरुमंत्र असेल त्याचं उच्चारण मनन चिंतन करत करत विधीपूर्वक ती परिक्रमा करायची. म्हणजे मग एका परिक्रमेनं ब्रह्मांडाच्या परिक्रमेचं पुण्य लागतं. त्यावेळेस त्यांना कोणी विचारलं असेल साधकांनी, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ओंकारातूनच सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती असल्यामुळं त्या ओंकाराची परिक्रमा म्हणजेच संपूर्ण ब्रह्मांडाची काय आहे, परिक्रमा आहे. मला काय सांगायचं, या सगळ्या ब्रह्मांडाचं सर्व सृष्टीचं आदी बीज काय आहे, हा ओंकार आहे. आणि या ओंकाराला ज्ञानोबाराय म्हणतात, मी काय करतो, नमस्कार करतो. हे तिन्ही एकवटले. हे तिन्ही म्हणजे आता 19व्या ओवीत झालेला विषय, आकार उकार आणि मकार, हे तिन्ही ज्यावेळेस या तीन मात्रा एकत्रित झाल्या असताना जो तो ओंकार या स्वरूपाला, या आकाराला प्राप्त होतो, तेथ शब्द ब्रह्म कवळले. त्या ओंकारामध्येच सर्व वेद काय झालेले आहेत, समाविष्ट झालेले आहेत. ओंकार हे सर्व सृष्टीचा आदिबीज तर आहेच, पण ओंकार हे सर्व त्या वेदाचं देखील काय आहे, मूळ आहे. लक्षात आलं का? तुम्ही पहा, वेदाचा पाठ करत असताना, वेदाचं उच्चारण करत असताना अगोदर उच्चारण करावं लागतं. कशाचं? ओंकाराचं. हरी ही ओम, मग पुढचे मंत्र म्हणावे लागतात. त्याचं उच्चारण न करता जर मंत्र म्हटल्या गेले तर त्या मंत्र उच्चारण्याचं फल तर लागतच नाही, उलट दोष लागण्याचाही काय असतो, संभव असतो. अशी एक गोष्ट सांगतात. मला वाटतंय मामासाहेबांनी त्या धुंडा महाराजांच्या हरिपाठ विवरणाच्या प्रस्तावनेमध्ये हे लिहिलेलं असावं. हरी ओम या शब्दाचं महत्त्व सांगत असताना त्यांनी सांगितलं होतं, एका गुरुकडे एक शिष्य वेद शिकला. संपूर्ण वेद त्याने काय केला, कंठस्थ केला. आणि आता गुरूंना तो वेद म्हणून दाखवायचा आहे, याच्यामध्ये कुठं चुकतंय हे या गुरूंकडून विचारून घ्यायचं, तिथं दुरुस्ती करायची आहे. म्हणून तो गुरूंकडे गेला, परंतु गुरूंकडे वेळ नव्हता, त्यांना बाहेर जायचं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की आता माझ्याकडे वेळ नाही आहे, पण तू एक काम कर, हे समोर जे झाड दिसत आहे त्या झाडाखाली जाऊन तू या वेदमंत्रांचं पठन कर. जेवढ्या चुका तुझ्या उच्चारणामध्ये होतील तेवढी या झाडाची पानं खाली गळून पडतील, ती पानं घेऊन ये, मग माझ्या लक्षात येईल एवढ्या चुका तुझ्याकडून झालेल्या आहेत. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तो शिष्य त्या झाडाखाली गेला. तर झाड कशाचं होतं, कशाची कल्पना करायला हरकत नाही, खूप पानं असलेलं झाड होतं असं समजा, हा चिंचेचं. तिथं तो गेला आणि त्या वेदमंत्राचा उच्चारण करायला आरंभ केल्याबरोबर त्या झाडाची सगळी पानं खाली तुटून पडली. त्याच्या लक्षात आलं की गुरूंनी सांगितलं त्यामध्ये काहीतरी गडबडी झालेली असली पाहिजे, कारण अजून मी एकही मंत्र पुरेसा उच्चारलेला नाही आणि सगळी पानं तुटून पडली. म्हणजे लक्षावधी चुका माझ्याकडून कशा काय झाल्या. ठीक आहे, एका मंत्रात एखाद दुसरी 3-4 चुका होणं शक्य आहे, पण अजून एकही मंत्र पुरेसा उच्चारलेला नसताना सगळ्या झाडाची पानझड झाल्यासारखी सगळी पानच काय झाली, खाली पडली. म्हणून तो गुरुजी आल्यानंतर गुरुजींकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गेलो, परंतु हे असं विपरीत घडलं, हे असं का घडलं. त्यावेळेस त्यांनी विचारलं की तू तिथं गेल्यानंतर कसं उच्चारण सुरुवात केली होती ते मला सांग. त्यावेळेस त्याने उच्चारण करून दाखवलं, म्हणजे सरळ सरळ मंत्र म्हणायला आरंभ केला. मग गुरुजींनी सांगितलं की हे सगळं तुझं चुकलं, कारण वेद मंत्राच्या उच्चारणाच्या पूर्वी हरी ही ओम, ह्या ओंकाराचं काय करावं लागतं, उच्चारण करावं लागतं, नाहीतर ते सगळंच चुकीचं आहे असं 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 म्हटलं जातं वेद परंपरेमध्ये. ते तर शब्द ब्रह्म कवळले, या ओंकाराच्या आकारामध्ये सगळे वेद काय झाले, संक्षेपानं समाविष्ट झालेले आहेत. हे तिन्ही एकवटले. हा आकार उकार आणि मकार एकत्रित झाले आणि तो जो ओंकार आहे त्या ओंकारामध्ये शब्द ब्रह्म कवळले. संपूर्ण वेद संक्षेपानं समाविष्ट झाले आणि असं ते सृष्टीचं आदी कारण आदी बीज ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदी बीज, अशा त्या ओंकार स्वरूप गणेशाला मी श्री गुरुकृपेनं काय केला, नमस्कार केला. श्री गुरुकृपा नमिले असं म्हटलेलं आहे. गुरुकृपेचा इथे काय संबंध आहे,
तर गोष्ट खरी ही आहे की तो ओमकार हे संपूर्ण वेदाचं बीज आहे. तो ओमकार हे सर्व सृष्टीचं आदी बीज आहे. हे श्री गुरुकृपेशिवाय कळू शकत नाही. त्या ओमकाराचं खरं स्वरूप आपल्याला गुरुकृपेनंच कळणं काय आहे शक्य आहे. स्वबुद्धीनं जर आपण विचार करू तर आपल्याला ते कळूच शकणार नाही. त्या दिवशी आम्ही बोललो होतो की नाही, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे. व्यवहार असो की अध्यात्म असो, आचार्य म्हणजे श्री गुरूंची सद्गुरूंची आवश्यकता आहेच आहे. परमार्थ मार्गामध्ये तर गुरुकृपेला काय केलेलं आहे, अतिशय महत्त्व दिलेलं आहे. आता ज्ञानोबारायांनी इथं जे नमन केलं या 20व्या ओवीपर्यंत, नियम काय आहे, कोणत्याही देवतेचं जे नमन करायचं आहे ते नमन त्या देवतेच्या स्वरूपाचं यथार्थ आकलन अगोदर आपल्याला व्हावं आणि मग नंतर त्या देवतेच्या महात्म्याला साजेल असं आपण काय करावं, नमन करावं. तर मग इथं ज्ञानोबाराय परब्रह्मतत्वाला नमन करतात, परमात्म्याला नमन करतात, गणपती रूपानं काय करतात, नमन करतात. तर त्या परमेश्वराच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान हे श्री गुरुकृपेशिवाय होऊच शकत नसल्यामुळं ज्ञानोबाराय म्हणतात, मी या ओंकाराला नमन केलं, सृष्टीच्या आदिबीज असलेल्या या ओंकाराला नमन केलं. पण कसं केलं, श्री गुरुकृपा, श्री गुरुकृपेनं युक्त होऊन काय केलं, नमन केलं. ज्ञानोबारायांनी इथं जो वाङ्मयीन गणपती आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि तो परमात्मा हाच जणू काही गणपती, देवा तुची गणेश असं म्हटलं ना अगोदर. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं त्या परमतत्वाचं वर्णन केलं. आणि त्या परमतत्वालाच ज्ञानोबाराय म्हणतात, हे अशा असलेल्या देवा, ओमकार स्वरूप असलेल्या, आद्य स्वरूप असलेल्या, वेद प्रतिपाद्य स्वरूप असलेल्या, स्वसंवेद्य असलेल्या, आत्मरूप अशा असलेल्या हे परमात्म्या देवा, तूची गणेशू, तूच कोण आहे, गणेश आहेस. आणि त्या गणेशाचं वाङ्मयीन काय केलं, वर्ण आपल्यासमोर वाङ्मयीन गणेश उभा केला. जगातील कोणत्याही ग्रंथकाराला ही गोष्ट जमलेली नाही. लक्षात आलं. अनेक ग्रंथ आहेत, त्या ग्रंथकारांनी ग्रंथारंभी मंगल देखील केलेलं आपल्याला आढळतं. विनामंगलाचे काही ग्रंथ आपल्याला आढळणार नाहीत, क्वचित काही न्यायादी शास्त्राचे काही ग्रंथ सोडले तर. बाकीच्या सर्व आस्तिक परंपरेमध्ये, वैदिक परंपरेमध्ये मंगल करूनच ग्रंथाचा आरंभ केलेला आढळतो. परंतु त्या गणेशाचं अशा रीतीचं वर्णन जगातील एकाच ग्रंथात आढळतं, ते म्हणजे या ज्ञानेश्वरीमध्ये. आणि ज्ञानोबारायांना हे जे शक्य झालं ते कशामुळं शक्य झालं, श्री गुरु कृपेमुळं शक्य झालं. म्हणून ज्ञानोबाराय श्री गुरूंचा उपकार देखील किंवा त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता देखील इथं काय करतात, व्यक्त करतात. हे तिन्ही एकवटले ते शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदी बीज. इथपर्यंत परमात्म्याला त्याला गणपती या रूपानं कल्पून काय केलेलं आहे, ज्ञानोबारायांनी नमन केलेलं आहे. आता इथून पुढं त्यांना सरस्वती मातेला वंदन करायचंय, श्री गुरूंना काय करायचंय, वंदन करायचंय. पण तो भाग आता आपण उद्याच्या पाठामध्ये बघूया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे
चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सद्गुरु बंशी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय।